चमकदार मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळते. चला दोन्ही संघाचे खेळाडू इकडे पाठवायचे आहेत. 12वे खेळाडू दोन्ही संघाचे खेळाडू पाठवायचे आहेत. पंच शेवटच्या मॅचसाठी थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण थोडासा सहकार्य करायचं आहे. शेवटच्या 2 मॅचसाठी तुम्ही एक एक खेळाडू पाठवायचा आहे. ठीक आहे चला मॅच ऑन करायची. आपण पाहू शकतात विकी आणि त्याच्या साथीने जर पाहायला गेलं तर तौसिफ आणि विकी ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाली. आणि गोलंदाजी ट्रॅक पण जर पाहिलं तर भरत ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगला पद्धतीचा खेळ केला आहे तो भरत आपण पाहू शकता विकेटच्या पटलावरती. भरतच्या माध्यमातून पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी तो बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. भरत पहिला बॉल आउटसाइड द लेग स्टंप होता. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दिला जातोय वाईटचा आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचली गेली 12-1 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर या बॉलवर देखील आपण पाहू शकतात कुठल्या पद्धतीची धाव इथे घेतली जात नाही. आणि एकंदरीत जर पाहिलं तर निर्धाव चेंडू इथे काउंट झाला. 1 चेंडू अखेरीस 1 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आहे का? येस चांगला बॉल. चांगली लेंथ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस देखील स्लॉक केला आहे इंटू द कॅप्टन करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसले गेलेत. एक धावेवर समाधान व्यक्त करावं लागते आणि 1 धावेने धावफलकात वाढ होत आहे. आणि वाढ होत असताना जाऊन पोचली गेली 2 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहू शकता 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस बॅटची वरची कडा आणि चेंडू जर पाहिला तर शॉर्ट टर्मॅनच्या रिझनमध्ये निघून जातोय गली क्षेत्रामध्ये. तिकडे जर पाहिलं तर चेंडूची फील्ड केली जाते आणि एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. 4 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती. यावेळेस येतो दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. दर्जेदार चौकार 4 रन्स. सात या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहू शकतात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस कडक स्ट्रोक आहे. टॅप केलंय बॉलला परंतु बॉलला बन बाउन्स गॅदर केलं जातंय. फेकलंय रिटर्न तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर एका षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलंय ते 8 या अंकावरती. षटक इथे कंप्लीट झालंय आणि 8-0 ही सध्याची परिस्थिती या विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. विकी आणि तौसिफ ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाली होती. यावेळेस चांगला बॉल रोहितच्या माध्यमातून अप्रतिम लेंथ आपण पाहू शकतायत. काय लाजवाब खेळ रोहितच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये झालाय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकतायत माफ करा दुपारच्या सत्रापासून आपण पाहू शकतात रोहित शाने आजच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. तो रोहित आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. यावेळेस स्विंग अँड मिस चांगला बॉल चांगली लेंथ पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या साहाय्याने जर पाहिलं ना तर धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 1-3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. याच गतीने जर पाहिलं तर धावसंख्या आपण राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 34चा 34 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचू शकते. साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित पर्व 2 नालासोपारा चॅम्पियन लीग 2025चा थरार. यावेळेस स्विंग अँड मिस प्लॅन मिस होत असताना पण आपल्याला पाहायला मिळाले. आणि जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 8 या आकड्यावरती. 1-3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. NCL 2025 आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती पर्व 2 आहे. यावेळेस आडवा बॅटने चेंडूला टॅप केलाय. इनसाइड आउट खूप चांगल्या पद्धतीचा फटका केला आहे.
आणि चौकारासाठी चेंडूला परावर्तित देखील केले गेले. आला या मॅचचा निर्णायक दर्जेदार चौकार 4 धावा. या विकेटवरती जर पाहिलं ना तर धावा खूप कमीच्या लागल्या होत्या आणि हा निर्णायक चौकार आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि चौकाराच्या साईडने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर आणि त्याचं बेनिफिट इथे बॅटरला मिळतंय. वाईट बॉल येतोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर 12 नंतर एक सिंगल धाव आणि 13 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 13-0 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. फॉलोविंग स्वीपचा प्रयत्न होता आणि एकंदरीत या बॉलवर जर सिंगल धाव इथे एक्झिक्यूट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं गेले. फलकावरती आपण पाहत आहेत 14 आकड्यावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज सज्ज रोहित. यावेळेस जर पाहिलं तर चिट खेळण्याचा प्रयत्न फसला गेला परंतु या बॉलवर देखील एक सिंगल धाव आणि आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपण पाहत आहेत 15-0 ही सध्याची परिस्थिती आपण पाहत आहेत. फलकावरती 2 षटकाखेरीस 15 ही धावसंख्या फलकावरती पाहू शकतात. 7.50च्या सरासरीने धावसंख्या आपण फलकावरती पाहत आहेत. पंधरा गोलंदाजी मार्क पण गोलंदाज सज्ज होत आहे अतुल. यावेळी जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. पंचांच्या हात हवेत आहे. नोचा सिग्नल. नो प्लस एक सिंगल धाव. एकंदरीत या 2 धावा इथे गणल्या जातील आणि ही 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने इथे प्राप्त झाल्या. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 17 आकड्यावरती. अतुल ज्याने जर पाहिलं गेलं तर संतोष भवन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब पटकावलं होतं तोच अतुल आपण पाहू शकता ते विकेटच्या पटलावरती. समोरचे प्रेक्षक बाजूला व्हायचे. विकी आता तो स्ट्रायकर एंडकडे आहे आणि विकीच्या माध्यमातून कशा पद्धतीचा खेळ केला जातो. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय 17 आकड्यावरती. यावेळेस जर पाहिलं तर फॉलोविंग स्वीपचा प्रयत्न चांगला झालाय. यावेळेस क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्याचं बेनिफिट मिळालंय. 4 धावेने येतोय दर्जेदार धमाकेदार चौकार 4 रन्स. हॅलो हॅलो विकीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात या धावा एक्झिक्यूट केल्या जातात. एक सिंगल धावा इथे कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे घडतंय काय तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाते. 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या प्रकारची आपण पाहू शकतात 23-23. हॅलो. तसेच एक सन्मान केला जाईल आपल्याच परिसरातील आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत केली ते आपले मंगेश गोरे, लाडके मंगेश गोरे. आपण यायचं आहे. आपला एक छोटासा सन्मान केला जाईल मंडळाच्या वतीने ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केली. ड्रीम मोटर्सचे सर्व एक सन्मान केला जातोय मंगेश गोरे यांचा. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही खरोखरच आपले आभारी आहोत. सहकार्य करत राहा नेहमी. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण पाहता येतं एकंदरीत जर पाहिलं तर विकेटच्या पटलावरती या धावा 27 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 2.3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. यावेळेस जर पाहिलं तर
एकच धाव, एक धावेवर समाधान व्यक्त करावा लागतंय. मात्र पंचांचा सिग्नल नोचा येतोय आणि नो +1 एकंदरीत या 2 धावा इथे गणल्या जात आहेत. आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 29 29 या आकड्यावरती 2.3 चेंडूच्या अखेरीस. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 29 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. यावेळेस कोलवर टप्प्याची लेंथ होती, पीक करता आला नाही, परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव. एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस आडवा बाट करण्याचा प्रयत्न झालाय, फेकून दिला बॉल सरळ निघून गेलाय. आला ऑन द कार्पेटच्या साईडने 4 धावेसाठी येतोय निर्णायक दर्जेदार चौकार, 4 रन्स. वीक्षीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली जाते. एका हाती जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग यावेळेस त्याच रिझन मध्ये करण्याचा प्रयत्न पंचाकडे तात्मगी जाते. पंच यावेळेस आपण पाहू शकतायत पंचाच्या माध्यमातून इकडे रिव्ह्यू घेतला जातोय. एकंदरीत जर आपण पाहू शकता चेक केलं जाईल. विकेटचं पतन होते, इथे खेळाडूला बाद व्हावं लागेल. विकेट मिळते, आपण पाहू शकतायत खेळाडू बाद होतोय. चौतीस या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली आणि इथून जर पाहिलं तर 3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 34ला 1 सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतायत. रोहन गोलंदाजी टॅकवन स्पीड ऑफ करायचं. पंच आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची. पंच आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची. या शेवटच्या मॅचेस मध्ये थोडासा स्पीडअप करायचे. खेळाडू वारंवार सूचना दिल्या जातात तर थोडंसं सहकार्य करायचे. सैफ हा गोलंदाजी टॅकवर सजीव झालाय. 34 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि 34ला 1 सध्याची परिस्थिती या विकेटच्या पाटलावरती आपण पाहू शकतायत. यावेळेस स्टेट फ्रॉम द ग्राउंड जबरदस्त फटका, परंतु रोखलं जाते. एकच धाव. चांगले प्रयत्न केले गेले आपल्या संघासाठी. जब्बल जर पाहिलं तर 3 धावा सेव्ह केल्या गेल्या आणि 35 या आकड्यावरती रोशन गोलंदाज आहे आणि 35 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. दुसरा बॉल पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसले गेलेत, परंतु एक सिंगल धावा या बॉलवर देखील इथे कन्वर्ट झाली. 37 या आकड्यावरती आणि 1 विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे. चांगले क्रिकेट इथे मात्र या मैदानावर पाहायला मिळते. आपण पाहू शकतात नालासोपारा चॅम्पियन लीग आपण पाहतायत. यावेळेस स्टॅप केलाय जबरदस्त कडक स्ट्रोक, बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्वीट वॉइस आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि फेकून दिलं बॉल सरळ. आपण पाहतायत ऑन साईडला 4 धावेसाठी चौकारामध्ये परावर्तित केलंय. येतोय चौकार, 4 धावा. .41 41 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. यावेळेस फटका फसलाय. डान्सिंग डाऊन ट्रॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसले गेलेत. डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट होते आणि 3.4 चेंडूच्या अखेरीस 41 41ला 1 सध्याची परिस्थिती आपण विकेटच्या पटलावरती पाहतायत. यावेळेस जर पाहायला गेलं तर इथे थोडीशी गफलत पाहायला मिळते. मिसफील्ड झाले आणि त्याचं भुगतान करावं लागेल. 4 धावेने लॉक स्टॉप रिझनला नो स्टॉप सांगत चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी रफू चक्कर झालाय, चौकार. .45 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. यस, डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या पालकावरती आपण पाहताय 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात.
षटक इथे कंप्लीट झालंय चौथं, आणि या चौथ्या षटकात फर्स्ट इनिंगचा खेळ कंप्लीट झाला गेलाय. पूर्वार्धाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट 47 ला 1 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात. दोन्ही संघाला एक नम्रतेची विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून बॅटिंग देखील साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन लीग NCL 2025 2025चा हा रणसंग्राम, आणि आपण पाहू शकतात या स्पर्धेचा शेवटच्या क्षणाला या मॅचेस मात्र आपण पाहू शकतात. आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेले, आणि ते टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे. एकूण 16 संघ या स्पर्धेसाठी खेळले गेले, त्यातील 4 संघ आपण पाहू शकतात, आणि त्यातील ही मॅच फर्स्ट सेमीफायनल आपण पाहू शकतात. आणि वर रिमेनिंग 48 रन रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती मात्र आपण फलकावरती पाहू शकतायत. आणि तब्बल 24 चेंडूत 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे. चला मॅच चालू करायची आहे. पंच ऑफिशियल लगेच आपला सिग्नल इकडे द्यायचा आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची. आपण पाहू शकता DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. DBNच्या माध्यमातून जे स्पर्धक आमच्या समवेत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपलं देखील मनपूर्वक या स्पर्धेकरिता स्वागत आहे. रजत आणि रोहित ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाले. सैफ हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. DBN लाईव्ह एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आहे. यावेळेस कट केलाय, निघून गेलाय. पहिल्याच बॉलवर दर्जेदार चौकार इथे प्राप्त झालाय. 4 धावा चौकार. खूप चांगल्या पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला होता, आणि जर पाहिलं तर 4 धाबा इथे प्राप्त झाल्यात, आणि 4 धाब्याच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 4 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. आपण पाहू शकता त्या विकेटच्या पटलावरती यावेळेस कडक स्ट्रोक आहे. या बॉलवर देखील इंटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर, परंतु रोखला जातोय, स्टॉप केलं गेलंय. आणि स्टॉप करत असताना जर पाहिलं तर आपण पाहू शकतात 5 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत. यावेळेस देखील एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. आपण पाहू शकता धावफलक फलकावरती पाहायला मिळते ते म्हणजे आपण पाहत आहेत 6 आकड्यावरती. यावेळेस स्टॉप केलं गेलंय. जबरदस्त स्ट्रोक आहे, फेकून दिला बॉलला, सरळ निघून गेलाय, रफूच चक्कर झालाय. 4 धाब्यासाठी येतोय चौकार, 4 रन्स. 10 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सेफच्या माध्यमातून गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची केली जाते. सेफ
पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. 4 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय. 10 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत. यावेळेस यष्टांचा भेद घेतला जातोय. मधली यष्टी वाकवली जाते. त्रिफळाचीत बॅक टू द पवेलियन. खेळाडू इथे पहिला धक्का बसतोय. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेनं रवाना झालाय. अतुल मैदानात दाखल झालाय. अतुलच्या माध्यमातून आजच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र पाहायला मिळाला. तो अतुल मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतायत. यावेळेस सडबा बाटणे काढायचा प्रयत्न होता. एक धावेचा कॉल इथे कंप्लीट केला जातोय. एकच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होते. जाऊन पोहोचते 11. 3 एक्के आपण पाहू शकतायत लागले गेले ते विकेटच्या पटलावरती. 11ला 1 सध्याची परिस्थिती आपण पाहत आहेत. अकरा ही धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकता. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू तब्बल 37 धावसंख्येची गरज आहे आणि 37 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपण पाहूया. विकेटच्या पटलावरती दोन टीम्स एकमेकाच्या विपक्षात इथे भिडतायत, लढतायत. बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने करतायत. चला थोडासा स्पीडअप करायचं आहे कारण टायमर देखील लावलं गेले आणि त्या अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज नेम अनुराग हा गोलंदाजी ट्रॅकमध्ये सज्ज झाला आहे. अतुलच्या विपक्षात आपण पाहू शकतायत. अतुल पहिला बॉल डाऊन द लेगचा चेंडू आहे. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो. वाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत. एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत. 18 चेंडू तब्बल 36 धावांची गरज. यावेळेस स्टॉप केलं गेलं इंटू द गॅपना परंतु रोखलं जातोय. एकच धाव आणि एक धावेच्या मदतीने जर पाहिलं तर 12 आकड्यावरती धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली आहे. माफ करा चुकीची दुरुस्ती करतोय. 13 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली गेली. रोहित आणि अतुल ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. यावेळेस स्टॅप केलं गेलंय. क्षेत्ररक्षण झालंय तिकडे आणि पंचाकडे आत बघली जाते परंतु रोखलं जाते. रोहितच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. एक पुन्हा 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. चांगली गोलंदाजी इथून करतायत कारण टार्गेट खूप मोठं आहे परंतु त्या टार्गेटला चेस करत असताना गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली आहे. यावेळेस स्टॉप केलाय. कडक स्ट्रोक आहे परंतु एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत विकेटच्या पटलावरती पाहू शकतात. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 धावसंख्येची गरज आहे आणि 33 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपण पाहूयात. पंधरा आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. अतुल यावेळेस मात्र फटका बसला आहे. यावेळेस अतुलच्या खेळीचा होतोय अंत. अतुलचा खेळ इथे संपतोय. अतुलच्या खेळाला लागतोय फुल स्टॉप. अतुल बाद. तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे आणि या 32 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल. चांगला बॉल आहे. चांगले लेंथ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर ती स्थिर आहे 16 आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 32ची गरज. 32 धावांचा पाठलाग इथून तुम्हाला करायचा आहे आणि ते करत असताना बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीची करावी लागेल. एकंदरीत जर पाहिलं ना तर गोलंदाजी करणाऱ्या टीम आपण पाहू शकतात 16.
आर्क्रॉम वॉरियर्स या संघाने जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि समोरच्या संघाला खूप चांगल्या पद्धतीने मात्र घेरलं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 12 चेंडू 32ची गरज असताना इथे बॅटर सज्ज झालेत रोहित. यावेळेस रोहितच्या माध्यमातून कव्हरच्या रिझर्व्हमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचाच्या बोट हवेत आहे. विकेटचं पतन होतंय इथे गडी बाद होतोय. मिस्टर रोहित याला तंबूच्या अस्त्राला परतावं लागेल. रोहितच्या खेळीचा होतोय इथे अंत. यावेळेस देखील एक सिंगल धावेचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धावेचा प्रयत्न करत असताना पंचाकडे दाद मागली जाते. बॅक टू बॅक दुसरा विकेट रोशन याला देखील परतावं लागेल. रोशनच्या खेळीचा पुन्हा एकदा होतोय अंत. धक्का क्रमांक 4 तंबूच्या आशयाला परत जातोय. विकेट मिळते खेळाडू बाद. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 16 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 9 चेंडू आणि 32ची गरज आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 विकेट इथे मिळवल्या गेल्यात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि चांगली गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर 32 आकड्यावरती धावसंख्या आज जाऊन पोहोचली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 32ची गरज आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या खूप मोठी आहे आणि त्या अनुषंगाने मोठं स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेट मिळत आहेत. यावेळेस डाऊन डलेक्सचा चेंडू आहे. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो. वाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि वाईट बॉल येतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा विकेट मिळते. धक्का क्रमांक 6 विकेट खूप जास्तीच्या गमावल्या गेल्यात आणि 17ला 6 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 31 धावेची गरज असताना जर पाहिलं तर 17ला 6 ही परिस्थिती आपण पाहू शकतात. खूप चांगल्या पद्धतीची मात्र ही मॅच रंगत असताना पाहायला मिळते. कारण जर पाहिलं तर बॅटिंग केली आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत आपण पाहू शकता ते विकेटच्या पटलावरती चांगला बॉल दाट चेंडू येतोय. आता 7 चेंडू आणि 31ची गरज. आता दाट चेंडू येतोय आणि यावेळी जर पाहिलं तर आता 7 चेंडू आणि तब्बल आपण पाहू शकतायत 31. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 चेंडू 30ची गरज. यावेळेस देखील पंचाकडे पंच या चेंडूवर इंटरेस्ट दाखवत नाहीयेत. डॉट बॉल येतोय आणि डॉटच्या साहाय्याने जर पाहिलं तर 7 चेंडू 30ची गरज. आता या मॅचची औपचारिकता बाकी राहिली आहे. या मॅचमध्ये काहीच उरलं नाहीये कारण चेंडू 6 बॉल आणि जर पाहिलं गेलं तर 30 धावेची गरज आहे. सहा चेंडू आणि 30ची गरज आहे. जबरदस्त मॅच रंगत असताना पाहायला मिळते. कडक स्टॉक परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव मिळतीये. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. 5 चेंडू आता 29 धावेची गरज आहे आणि 29 धावांचा पाठलागातून कशा पद्धतीने केला जाईल. यावेळी देखील खूप चांगल्या पद्धतीचा शॉट आहे आणि या बॉलवर देखील एकच धाव घेतली जाते. 4 चेंडू आणि आता 28ची गरज आहे. 4 चेंडूत 28 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील हे देखील मात्र आपल्याला पाहिजे. 28 धावेची गरज 4 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं गेलं. कडक वाईस आमच्यापर्यंत पोहोचला परंतु या बॉलवर देखील आपण पाहू शकतायत काहीच नाहीये. 3 चेंडू 28ची गरज. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होतं. इथे खेळाडू होतोय बाद. धक्का क्रमांक 7 तंबूच्या आशयाला परत जातोय. विकेट मिळते खेळाडू बाद. 2 चेंडू 28ची गरज असताना नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय.
यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू निघून जाते सराल. आता ही मॅच इथे संपतीये, परंतु एक चेंडू शिल्लक आहे का? यस, डेफिनेटली एक चेंडू आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे आणि औपचारिकता पूर्ण करायची त्या शेवटच्या बॉलवर. ही मॅच इथे संपते आणि जर पाहिलं तर विजय संपादन करते. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघ लगेच विकले आपण मैदानात जायचंय. दोन्ही संघाने थोडासा स्पीडअप करायचं, कारण